मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। सत्यशोधक चित्रपट हा विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीने दाखवण्याची मागणी। राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त युवा दिनाचा कार्यक्रम संपन्न। लोकशाही मराठी चॅनलवरील बंदी तात्काळ उठवण्याची मागणी। रोवर बिल्डकॉन 2024 प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळील विनोद वाईन शॉप इतरत्र हलवण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। महात्मा फुले यांच्या जीवनपटावर आधारित सत्यशोधक हा चित्रपट शालेय विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीने दाखवावा अशी मागणी धुळे महानगर युवा सेनेतर्फे शिक्षणाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आले। सत्यशोधक हा चित्रपट शालेय विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीने दाखवावा अशी मागणी धुळे महानगर युवा सेनेतर्फे शिक्षणाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की स्त्री शिक्षणाचे प्रणेते, जातीभेदाच्या भिंती दूर सारत शोषितांच्या मुलांना शिक्षणाची कवाडं खुली करून देणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक हा चित्रपट 5 जानेवारी रोजी सुरू झालेला आहे। या चित्रपटाची महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्यावर आधारित निर्मिती झालेली आहे। या चित्रपटाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेले कार्य हे शालेय विद्यार्थ्यांसमोर येणार आहे। दलित, शोषित, वंचित या समाजाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे। आज ज्या काही महिला उच्च पदावर आहेत त्याचे संपूर्ण श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते। विधवांचं केशवपण, देवदासी प्रथा, सतीची प्रथा बंद करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी कार्य केलेले आहे। या कार्याचा आजच्या पिढीला विसर पडला आहे। त्यासाठी हा सत्यशोधक चित्रपट निश्चितच शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी राहील। त्यामुळे हा चित्रपट शालेय विद्यार्थी पाहून निश्चितच आपली पुढील वाटचाल योग्य पद्धतीने करतील व मुलींसाठी शिक्षणासाठी सावित्रीबाईंनी घेतलेला त्रास याची माहिती आजच्या विद्यार्थ्यांना गरजेचे आहे। सगळीकडे चाललेला जातीवाद, धार्मिक वाद थांबवण्यासाठी हा चित्रपट शालेय विद्यार्थ्यांना मोफत दाखवण्यात यावे असे निवेदनात मागणी करण्यात आली आहे। यावेळी युवा सेना महानगर प्रमुख मनोज जाधव, युवा सेना जिल्हा प्रमुख हरीश माळी, नंदुरबार विस्तारक तथा युवा सेना उपजिल्हा प्रमुख कुणाल कानकाटे, महानगर प्रमुख सिद्धार्थ करंजकाळ, तालुका प्रमुख गणेश चौधरी, जयेश फुलपगारे, शुभम फुलपगारे आदी उपस्थित होते। युवा सेना महानगराच्या वतीने माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनाचा विषय असा होता की 5 जानेवारीपासून सत्यशोधक हा चित्रपट आपल्या चित्रपटगृहात आलेला आहे। तर हा चित्रपट सर्व विद्यार्थ्यांना मोफत दाखविला जावा या संदर्भात आम्ही युवा सेना महानगराच्या वतीने प्राथमिक शिक्षणाधिकारी व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिलेले आहे। त्या निवेदनात आम्ही असं नमूद केलेले आहे की स्त्री शिक्षणाचा जो पाया रचला गेला सावित्रीबाई फुले ज्यांनी अनिष्ट रूढी परंपरा यांना पायबंद घातला, तर ह्या पायबंद घातलेल्या आणि स्त्री शिक्षणाचा विषयाला अनुसरून ज्यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली त्याच आजच्या स्त्रियांना, आजच्या महिलांना, आजच्या विद्यार्थ्यांना ते कोण होते हे आज माहीत नाही आहे। तर त्याचं आपण प्रबोधन करावं यासाठी आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून पुष्पलता मॅडम जे आहेत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी त्यांना निवेदनाच्या माध्यमातून हे कळवलं आहे। त्यांनी आम्हाला सांगितलं की लवकरात लवकर हा निर्णय आम्ही शासन स्तरावर पाठवू आणि हा जो विषय आहे की लवकरात लवकर आपण मोफत आणि सक्तीचा कसा चित्रपट केला जाईल प्रत्येक शाळेत त्यांनी सर्क्युलर पाठवण्याविषयी आमच्याशी चर्चा केलेली आहे आणि ते म्हणे लवकरात लवकर यावर आम्ही निर्णय घेऊ। राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंथन सभागृह येथे जागतिक युवा दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला। धुळे पोलीस दल, भरोसा सेल, दामिनी पथक व नवोदय युवा युती मंच यांच्यातर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जागतिक युवा दिनाच्या कार्यक्रमाचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंथन सभागृह येथे आयोजन करण्यात आले होते। राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। त्यानंतर विद्यार्थी, शिक्षक प्रतिनिधी आदींनी मनोगत व्यक्त केली। प्रमुख अतिथींनीही मार्गदर्शन केले। त्यानंतर MSW कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले। या प्रसंगी अमित बडगुजर, दामिनी पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मीना तडवी यांच्यासह विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागतिक युवा दिनाच्या माध्यमातून मी तुम्हा सर्व युवकांचे हार्दिक स्वागत करतो। पोलीस दल, धुळे जिल्हा पोलीस दल, भरोसा सेल, दामिनी पथक आणि नवोदय युवा युवती मंचच्या माध्यमातून आज जागतिक युवा दिनाचे औचित्य साधून तसेच राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंतीचे औचित्य साधून धुळे SP ऑफिस येथील मंथन हॉलमध्ये आज युवा दिनाचे आयोजन करण्यात आलेलं आहे।
आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या युवकांना जे मार्गदर्शन लाभणार आहे ते API श्रीमती मीना तडवी मॅडम जे आहेत, दामिनी पथक जे सांभाळतात आणि ज्यांना सामाजिक कार्याची सुद्धा आवड आहे, ह्या मॅडम आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तर उपस्थित सर्व शाळा कॉलेजेसचे विद्यार्थी आणि शिक्षक जे प्रतिनिधी आलेले आहेत त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मॅडम जे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत तुम्ही ऐकावं आणि त्याचं अनुकरण करावं. आज धुळे जिल्हा पोलीस दल व नवोदय युवा मंच धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आमचे धुळे जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत दिवे सर, ऋषिकेश रेड्डी सर आणि आमचे होम DYSP धनंजय पाटील सर यांच्या मार्गदर्शनाने आजचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. विविध कॉलेजेस व नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी तसेच शिक्षक उपस्थित होते. आजच्या कार्यक्रमात युवा वर्गाला आज जे आम्ही मार्गदर्शन केलं की आपण जयंती साजरी करतो, पण त्या जयंती साजरी करण्याचा म्हणजे एक उद्देश पाहिजे किंवा फक्त जयंती साजरी करायची का, तर त्या महापुरुषांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद जे महान पुरुष होऊन गेले, त्यांचे विचार आपण आत्मसात केले तरच आपली जयंती साजरी करण्याचा उपयोग आहे. या पिढीला धुळे जिल्हा पोलीस दल व नवोदय युवा मंच यांच्या माध्यमातून आजच्या पिढीला समाजकार्य महाविद्यालय मोराणे यांनी पथनाट्य सादर केले. पथनाट्यातून छेडखानी, कौटुंबिक हिंसाचार, सायबर फ्रॉड याबाबत संदेश दिला. लोकशाही मराठी चॅनलवरील बंदी तात्काळ उठवावी अशी मागणी साक्री तालुका जनग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने साक्री तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आले. लोकशाही मराठी न्यूज चॅनलवरील बंदी तात्काळ उठवावी अशी मागणी साक्री तालुका जनग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने साक्रीचे तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की मीडिया हा लोकशाहीचा चौथा खांब असून तो समाजातील विविध घटकांना न्याय देण्याचं काम करतो, तसेच अन्यायग्रस्तांसाठी आवाज उठवण्याचे नेहमीच काम करतो. प्रसार माध्यमावर काही क्षुल्लक कारणावरून बंदी घालून अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. लोकशाही या मराठी प्रसार माध्यमावर काही क्षुल्लक कारणामुळे 30 दिवसांची बंदी करण्यात आली असून ही सरकारची दडपशाही आहे. लोकशाही या प्रसार माध्यमावर यापूर्वी 72 तासांची बंदी घालण्यात आली होती, परंतु त्यावेळी त्यांनी न्यायालयीन लढाई लढून आपली लढाई जिंकली. आता 30 दिवसांच्या बंदीसाठी लायसन्सच्या कागदपत्रांची पूर्तताचे कारण दाखवत 30 दिवसांची बंदी करण्यात आली आहे. खरं तर यामागे मोठे राजकारण असल्याचे समजत आहे. तरी सत्याच्या बाजूने बातम्या दाखवणारे लोकशाही प्रसार माध्यमाची बंदी तात्काळ उठवून दूर करावी व प्रक्षेपण करण्यास अनुमती द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी साक्री तालुका जनग्रामीण पत्रकार संघाचे धुळे जिल्हा सल्लागार GT मोहिते, जिल्हा संघटक विद्यानंद पाटील, सतीश पेंढारकर, तालुका अध्यक्ष प्रकाश वाघ, जितेंद्र जगदाळे, खंडेराव पवार, सचिन सोनवणे, हरीश मंडलिक, कल्पेश मिस्त्री, अखिल शाह, संगपाल मोरे आदी उपस्थित होते. पत्रकार संघाचे पदाधिकारी आहोत. आज आम्ही तहसीलदार साहेब यांना लोकशाही जे मराठी चॅनल आहे ते चॅनलला 30 दिवसासाठी बंद करण्यात आलं, तर त्या त्याला सुरू करण्यासाठी आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे. लोकशाहीचा जो प्रभावी स्तंभ आहे, ज्याला आपण मीडिया म्हणतो, जो साधारण लोकांच्या समस्येसाठी कायम झटणारा जो प्रभावी माध्यम जे मीडिया आहे, या मीडियावर आज अनेक प्रकारचे संघर्ष करावे लागतात. आणि त्याच्यातच आज लोकशाही नावाचं जे मराठी प्रसार माध्यम आहे याच्यावर केंद्र सरकारद्वारे बंदी आणण्यात आलेली आहे. 30 दिवसासाठी काही किरकोळ कारणास्तव बंदी आणलेली आहे. ही बंदी उठवून त्यांना ते चॅनलला सुरू करण्यासंदर्भात तहसीलदार साहेबांना आज आम्ही जनग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने निवेदन दिलं आहे. तरी आमच्या मागण्या मंजूर कराव्यात यासाठी
आम्ही शासनाला विनंती केलेली आहे. धन्यवाद. धुळे शहरातील मालेगाव रोडवरील गिंदोडे या कंपाऊंड येथे रोवर बिल्डकॉन 2024 प्रदर्शनाचे मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवारी रात्री 8 वाजता उद्घाटन करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ धुळे, रोटरॅक्ट क्लब ऑफ धुळे आणि सिद्धेश्वर टीव्हीएस यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे शहरातील मालेगाव रोडवरील गिंदोड्या कंपाऊंड येथे रोवर बिल्डकॉन 2024 प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून गुरुवारी रात्री 8 वाजता उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. प्रास्ताविकात प्रोजेक्ट चेअरमन शांताराम पाटील यांनी प्रदर्शनाबाबत माहिती दिली. त्यानंतर मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करीत प्रदर्शनास शुभेच्छा दिल्या. प्रदर्शनात विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. तरी नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देऊन लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. या प्रसंगी शांताराम पाटील, शुभम अग्रवाल, संभाजी गवळी, अमिताभ पाटील, आशिष अजमेरा, कल्पना एरे, रोहित अजमेरा, कुणाल गवळी, राजेश भतवाल, दीपक जैन, विलास कोठावदे, शुभम अग्रवाल, पुष्पक अग्रवाल, राहुल गांधी यांच्यासह रोटरी व रोटरॅक्ट क्लबचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोड बिल्डकॉनच्या या ठिकाणी सर्वप्रथम समारंभाप्रसंगी या ठिकाणी उपस्थित मान्यवर आणि अतिथी, आपले प्रमुख अतिथी श्री माननीय अभिनव गोयल सर, आपल्या धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, तसेच आपल्या धुळे शहराच्या माननीय आयुक्त सौ अनिता दगडे पाटील, तसेच त्या मनपाच्या आजच्या तारखेस प्रशासक अधिकारी या ठिकाणी काही कारणास्तव त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत. तसेच आपल्या रोटरीचे माननीय PDG माननीय रोटेरियन आशिषजी अजमेरा, रोटरीचे PDG माननीय आशिषजी अजमेरा, तसेच HG आमच्या वहिनीसाहेब कल्पना आहिरे, शुभमजी अग्रवाल, सचिव पुष्पकजी अग्रवाल, प्रोजेक्ट चेअरमन श्री राहुल गांधी या ठिकाणी समोर उपस्धारक सर्व मेन स्पॉन्सरर, को स्पॉन्सरर रोटरीतर्फे सुरुवात करण्यात आलेला असून ती सतत या चालू राहील. या रोवरचा अर्थ म्हणजे ही पृथ्वी म्हणजे अर्थच म्हणून पृथ्वी जशी कायमस्वरूपी फिरत राहते तसंच आपलं रोवर हे कायमस्वरूपी असंच सतत प्रगतीपथावर प्रगतिशील राहील. या रोवर बिल्डकॉनच्या धर्तीवर या माध्यमातून एकाच ठिकाणी या सर्व व्यावसायिकांना, ग्राहकांना प्लॅटफॉर्म मिळावा व व्यावसायिक जाहिराती, विक्री तसेच सगळ्यांना या ठिकाणी संधी प्राप्त व्हावी. धुळे शहरातील बस स्थानकाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळील विनोद वाईन शॉप इतरत्र हलवावे या मागणीसाठी धुळे जिल्हा संविधान संरक्षण समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. धुळे शहरातील बस स्थानकाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामागील विनोद वाईन शॉप इतरत्र हलवावे, तसेच नियमबाह्य दारूची विक्री करून शासनाचा कर बुडवणाऱ्या गलानींवर कारवाई करून त्यांचा परवाना रद्द करावा या मागणीसाठी धुळे जिल्हा संविधान संरक्षण समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की दलित बहुजनांचे प्रेरणास्थान, जगातील सिम्बॉल ऑफ नॉलेज, महान समाज सुधारक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामागे 50 फुटावर अनेक वर्षापासून दारू माफिया चंद्रकांत गलानी यांची विनोद वाईन शॉप आहे. या ठिकाणी अनेक सामाजिक धार्मिक उपक्रम, सण उत्सव साजरे केले जातात. अनेक सामाजिक अन्याय अत्याचाराचा आंदोलनाचा समारोप या स्मारकाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज जीवन सुधारण्यासाठी आपले आयुष्य अर्पण केले. त्यांच्या स्मारकाजवळच नवीन पिढी व समाजाला व्यसनी बनवणारे दारू विक्रीचे दुकान चालू आहे. त्यामुळे तमाम बहुजन आंबेडकरी लोकांच्या भावना दुखावतात. हे दारू दुकान स्थलांतरित करण्यासाठी अनेक वेळा आंदोलने केले, परंतु जिल्हा प्रशासनाने लक्ष दिले नाही. करोडपती दारू विक्रेत्याचे धनशक्ती पुढे जनशक्ती हरली अशी भावना निर्माण होऊन सामाजिक उद्रेक होऊ शकतो व कायदा व व्यवस्था बिघडू शकते. तसेच सदर दारू दुकाने शैक्षणिक संस्था JR शेट्टी हायस्कूल पासून अवघ्या 70 मीटर अंतरावर आहे व शैक्षणिक व धार्मिक स्थळांचे 100 मीटर अंतराचे आत मद्य विक्री दुकाने नसावी ते शासनाचे धोरण आहे. शिवाय येथे नियमबाह्यरित्या विना परमिट, विना पावती विदेशी दारू विक्री केली जाते. नियम आहे की परवानाधारक व्यक्तीसच दारू द्यावी, परंतु कुणालाही पावती न देता दारू विक्री करतात. त्यामुळे नकली दारूमुळे विषबाधा झाल्यास
कोण जबाबदार? चंद्रकांत गलानी यांचे एक्साईज ड्युटीचा महसूल दरवर्षी कमी असतो, म्हणजेच लोकसंख्या वाढते, विक्री वाढते, मग महसूल कमी कसा? याचा अर्थ अवैध नकली दारू बिना पावती विक्री करून दारूबंदी अधिकाऱ्यांना हप्ते दिले जातात व शासनाचा महसूल बुडवला जातो. इतर ठिकाणी चंद्रकांत गलानी यांचे मद्य विक्रीचे दुकाने असताना धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक स्थळाजवळच दुकान का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे जनभावना दुखावणारे विनोद वाईन शॉप इतरत्र हलवण्यात यावे व बिना पावती मद्य विक्री करणारे शासनाचे लाखो रुपये महसूल बुडवण्यावर कारवाई होऊन त्यांचा परवाना रद्द करावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी हरिश्चंद्र लोंढे, प्रभाकर खंडारे, LR राव, जिभाऊ खैरनार, जगन वानखेडे आदी उपस्थित होते. भारताचे संविधान निर्माते, महान समाज सुधारक, ज्यांनी देशासाठी आपलं पूर्ण जीवन बलिदान दिलं, दलितांचे, बहुजनांचे कैवारी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुतळा या ठिकाणी बस स्टँड, SP ऑफिस त्या कार्यालयाजवळ आमचं स्मारक आहे. त्या स्मारकाच्याच पाठीमागे धुळे जिल्ह्यातील दारू माफिया, दारूचा होलसेलर डीलर अवैधरित्या त्या ठिकाणी विनोद वाईन शॉप चालवतो आहे. एका बाजूला विश्वरत्नाचे स्मारक व दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी अवैध दारूचे दुकान. हे किती विपर्यास आहेत. यापूर्वी दलित, बहुजन, आंबेडकरी समाजाने अनेक आंदोलने, निवेदने दिलेत, परंतु काही एक उपयोग झालेला नाही. प्रशासन या धनशक्तीच्या पुढे जनशक्तीला हरवत आहे. त्यामुळे सामाजिक भावना भडकू शकतात. त्या स्मारकाजवळ अनेक धार्मिक सण, उत्सव, जातीय अन्याय, अत्याचाराचे, आंदोलनाचे सुरुवात, समारोप त्या ठिकाणी होत असते. 14 एप्रिलच्या दिवशी महामानवाचा जयंती साजरी होत असते, मात्र त्या ठिकाणी विनोद वाईन शॉप हे राजरोस चालू असतं. प्रशासन या बाबतीत एवढेशही लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे सामाजिक व धार्मिक भावना बिघडून या ठिकाणी सामाजिक उद्रेक होणार आहे. कायदा सुव्यवस्था जर बिघडली तर त्यास प्रशासन जबाबदार राहणार आहे. यापूर्वी अनेक लोकांनी निवेदन दिले आणि याच्या पुढे सुद्धा उद्रेक होऊन काहीतरी प्रकार घडला तर त्यास सर्वसामान्य प्रशासन जबाबदार राहणार आहे. या संदर्भात आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय बौद्ध महासभा, संविधान संरक्षण समितीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी, माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. तसंच आमचं एक दुसरं निवेदन 1848 रोजी महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली, तो भिडेवाडा आज 150 वर्षामध्ये मोडकळीस आलेला आहे. सरकार निव्वळ वल्गना करतं, जाहिरात करतं, परंतु काहीच त्या ठिकाणी होत नाही. ते राष्ट्रीय स्मारक तयार व्हावं. त्या ठिकाणी महात्मा फुले, सावित्री आई, फातिमा दिदी आणि डॉक्टर बाबासाहेबांचे पुतळे बसवण्यात यावेत. महिलांसाठी त्या ठिकाणी निवासी शाळा काढण्यात यावी यासाठी. तसेच भीमा कोरेगाव या ठिकाणचं शौर्य स्तंभ या ठिकाणची 20 एकर जमीन खरेदी करून स्मारक समितीला अर्पण करून तेही एक राष्ट्रीय स्मारक करण्यात यावं. या संदर्भात आमचं एक दुसरं निवेदन माननीय मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी आम्ही उपस्थित आहोत. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. सत्यशोधक चित्रपट हा विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीने दाखवण्याची मागणी. राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त युवा दिनाचा कार्यक्रम संपन्न. लोकशाही मराठी चॅनलवरील बंदी तात्काळ उठवण्याची मागणी. रोवर बिल्डकॉन 2024 प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळील विनोद वाईन शॉप इतरत्र हलवण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.